नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय हिवराळे, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट आयटी अंजनगाव सुरजी. आपण मागच्या लेसनमध्ये आपण डिराइव्हड लॉजिक गेट्स बघितले होते बघ. त्याच्यामध्ये आपण नॅन्ड गेट, नॉट गेट आणि एक्सक्लुझिव्ह ऑर गेट बघितले होते. आता या लेसनमध्ये आपण डी मॉर्गन्स थेरम बघणार आहे बघ. यामध्ये डी मॉर्गन्स थेरम मध्ये दोन थेरम आहे. तर थेरम फर्स्ट पाहू आपण, डी मॉर्गन फर्स्ट थेरम. डी मॉर्गन फर्स्ट थेरम काय सांगते? तर डी मॉर्गन फर्स्ट थेरम स्टेट दैट द कॉम्प्लिमेंट ऑफ द सम ऑफ द इनपुट्स इज इक्वल टू द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ द ईच इनपुट. म्हणजेच द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे जेव्हा आपण पाहतो की कॉम्प्लिमेंट ऑफ द सम म्हणजे सिंपल नॉर गेट. कारण कॉम्प्लिमेंट सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स कशामध्ये येते? y इज इक्वल टू नॉर गेटचं इक्वेशन आहे a प्लस बी बार इज इक्वल टू द कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट ऑफ इच इनपुट. म्हणजे प्रत्येक इनपुटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे आणि त्याचा अँड ऑपरेशन करायचं आहे. इज इक्वल टू द, म्हणजेच याला जर आपण सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला दिसेल इज इक्वल टू द ए बार डॉट बी बार. म्हणजे समजा जर आपण टू इनपुट जर घेतलं तर तुम्हाला दिसेल नॉर ऑपरेशन इज इक्वल टू सेपरेट काय करायचंय, कॉम्प्लिमेंट्स घ्यायचे आणि त्याचा प्रोडक्ट करायचा आहे. प्रोडक्ट करणे म्हणजेच काय, इथे अँड गेट आहे. आणि याला लॉजिकल सिम्बॉल मध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर लॉजिकल डायग्राम जर बघायची असेल तर आपल्याला दिसेल. तर हे सिंपल काय आहे, नॉर गेट आहे. म्हणजे हे नॉर गेट आहे. ए बी आणि वाय याचं लॉजिक इक्वेशन काय येईल? वाय बरोबर ए प्लस बी चा बार इज इक्वल टू, म्हणजे फर्स्ट थेरम काय सांगते आपल्याला की कॉम्प्लिमेंट ऑफ द सम, म्हणजे प्रत्येकाचा सम घेताना त्याचा कॉम्प्लिमेंट करायचं. ते काय असेल, ए प्लस बी चा बार, म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट घेते आपण. इज इक्वल टू काय करायचंय, द प्रोडक्ट ऑफ द इनपुट्स आणि त्या प्रत्येकाचा सेपरेटली कॉम्प्लिमेंट करायचा आहे. म्हणजेच काय होईल, आता हे या इक्वेशन मध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला दिसेल की हा नॉट गेट आहे, हे इनपुट म्हणजेच ए बार होईल इथे. आणि दुसरा इथे नॉट गेट आहे, बबल इंडिकेटचं नॉट गेट. म्हणजेच आणि याला आपण काय करायचंय, अँड गेट यूज करायचा आहे. तर ह्या ए इनपुट जेव्हा नॉट गेट थ्रू जाईल त्यावेळेस इथे काय भेटेल आपल्याला, ए बार. इथे भेटेल आपल्याला बी बार आणि इथे आपल्याला भेटेल ए बार डॉट बी बार. म्हणजे आपल्याला पहिला फर्स्ट थेरम काय सांगणार आहे की नॉर ऑपरेशन इज इक्वल टू द सेपरेट कॉम्प्लिमेंट्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ द इनपुट्स. म्हणजे प्रत्येकाचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याचा गुणाकार करायचा, म्हणजे प्रोडक्ट घ्यायचा. तर ते आपण सिम्बॉलिकली दाखवलं आणि याचं लॉजिकली याला रिप्रेझेंट करायचंय लॉजिक इक्वेशननी. तर काय दिसलं आपल्याला, लॉजिकल इक्वेशन कसे येतील आता, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. तर फर्स्ट थेरम तुम्हाला समजेल, सिंपल लॉजिक इक्वेशनने आपल्याला दिसेल ए प्लस बी इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. आता हे टू इनपुट असल्यामुळे आपण याला व्हेरीफाय होते का नाही बघूया. तर आपल्याला लॉजिकल इक्वेशनने आपण काय रिप्रेझेंट केलं होतं याला, ए प्लस फर्स्ट थेरम ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. आता आपल्याला टू इनपुट घ्यायचे म्हणजे आपल्याला काय दिसेल
पहिले 4 पॉसिबल कॉम्बिनेशन येईल. ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0. तर आपण याला आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू या इक्वेशन मध्ये. हे इक्वेशन 1 आपण क्रिएट केलेलं आहे. तर डी मॉर्गन फर्स्ट थेरमने जे लॉजिकल इक्वेशन क्रिएट झालेलं आहे, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. काय होईल आता, हे जर व्हॅल्यू या लॉजिक इक्वेशन मध्ये टाकलं तर काय होईल, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. 0 प्लस 0 चा बार इज इक्वल टू 0 बार डॉट 0 बार. कारण ए 0 आहे, बी 0. 0 प्लस 0 काय होईल, 0 इज इक्वल टू 0 चा बार काय होईल 1. इथे 0 चा बार काय होईल 1. काय होईल, 0 चा बार काय होईल इथे 1 आणि 1 डॉट 1 काय होईल 1. म्हणजेच आपल्याला दिसेल LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे आपलं पहिले पॉसिबल कॉम्बिनेशन इथं ट्रू झालेली आहे. दुसरं पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे, ए इज इक्वल टू 0 आहे, बी इज इक्वल टू 1 आहे. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. y बरोबर ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. आता काय होईल, 0 प्लस 1, कारण ए 0 आहे, ए 0 आणि बी 1 आहे, इज इक्वल टू 0 बार डॉट 1 बार. बघा आता काय होईल, 0 प्लस 1 काय होईल 1. 1 चा बार इज इक्वल टू 0 चा बार काय होईल 1 आणि 1 चा बार काय होईल 0. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0 आणि 1 डॉट 0 इज इक्वल टू काय होईल 0. याच्यावर दिसेल तुम्हाला लेफ्ट हँड साइड बरोबर राईट हँड साइड. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला LHS इज इक्वल टू RHS व्हेरीफाय होतात दिसेल. आपण हे दोन हे बघितलं. आता आपण तिसरे पॉसिबल कॉम्बिनेशन येईल पाहिजे, ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 0. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0. आता ह्या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवू. ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. तर दिसेल आता तुम्हाला 1 प्लस 0 चा बार इज इक्वल टू काय होईल, हे आता ए चा बार काय आहे म्हणजे 1 चा बार डॉट 0 चा बार. आता काय होईल 1 प्लस 0 काय होईल 1 चा बार. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0 डॉट 0 चा बार काय होईल 1. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0 इज इक्वल टू काय होईल 0 डॉट 1 काय होईल 0. याच्यावर तुम्हाला दिसेल LHS इज इक्वल टू RHS. सेम फोर्थ पॉसिबल कॉम्बिनेशन काय होईल, बोथ आर 1, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. काय होईल आता ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. बघा आता काय होईल, हे व्हॅल्यू जर याच्यामध्ये टाकलं तर काय होईल 1 प्लस 1 बार इज इक्वल टू 1 चा बार डॉट 1 चा बार. कारण बोथ आर 1, हे यामध्ये ए आणि बी दोन्ही 1. 1 प्लस 1 काय होईल 1. 1 चा बार इज इक्वल टू 1 चा बार काय होईल 0 डॉट 1 चा कॉम्प्लिमेंट 0. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल म्हणजे 1 बार इज इक्वल टू 0. कारण इथे नॉट गेट यूज झालेलं म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट होईल 0 डॉट 0 काय होईल 0. याच्यावर तुमच्या लक्षात येईल LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच पहिला डी मॉर्गन्स थेरम काय सांगते की नॉर गेट बरोबर, एक साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर नॉर गेट बरोबर प्रत्येक इनपुटचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याचा प्रोडक्ट करायचा, म्हणजे त्याचं अँड ऑपरेशन करायचं. याला म्हणतो आपण डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. याच्या ट्रूथ टेबल मध्ये जर आपण टाकलं तर तुम्हाला दिसेल की फक्त 0-0 असतानाच 1 आलं, बाकीच्या कंडिशनला ते 0-0 आले. तर हा डी मॉर्गन फर्स्ट थेरम तुम्हाला समजलाच असेल. आता आपण बघूया डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गनचा सेकंड थेरम आता तुम्हाला मी मराठीतच सांगतो की नॅन्ड ऑपरेशन इज इक्वल टू, म्हणजे नॅन्ड ऑपरेशन बरोबर
प्रत्येक इनपुटचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याची सम करायची, त्याला म्हणतात डी मॉर्गनचा सेकंड थेरम. म्हणजेच काय, नॅन्ड ऑपरेशन बरोबर नॅन्ड गेट बरोबर. आता नॅन्ड गेट आपण कसं काढणार आहे, आता आपण 2 इनपुटच घेणार आहे. हा नॅन्ड गेट आहे. नॅन्ड गेटचं लॉजिक इक्वेशन काय, ए बी वाय. काय होईल, वाय बरोबर काय होईल, ए डॉट बी बार. म्हणजे द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे कॉम्प्लिमेंट आणि त्याचा प्रोडक्ट, म्हणजेच ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डॉट बी बार. तर ते डायरेक्टली कशात येते, नॅन्ड गेट बरोबर इज इक्वल टू द कॉम्प्लिमेंट्स ऑफ इच इनपुट विथ सम. म्हणजे त्याची सम घ्यायची. म्हणजे त्याचा अर्थ काय, ते तुम्हाला सम कशामध्ये येते, ऑर गेट मध्ये, आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. बरोबर काय, हा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे समजा ए असेल तर इथे भेटेल आपल्याला ए बार, आणि दुसरा बी इनपुट घ्यायचा आहे. आता बबल इंडिकेट द नॉट गेट, म्हणजे इथे भेटेल आपल्याला बी बार, आणि हे काय करायचे, ऑर गेटला जोडायचे. इथे काय भेटेल, ए प्लस बी. म्हणजे इथे इनपुट काय आहे, ए बार प्लस बी बार. तर याच्या डी मॉर्गन्स थेरम काय सांगत आहे की नॅन्ड ऑपरेशन बरोबर कॉम्प्लिमेंट्स ऑफ द इच इनपुट विथ देअर सम. म्हणजे त्याची सम घ्यायची, म्हणजे त्याची बेरीज करायची. तर बेरीज कशामध्ये येते, प्लस सिम्बॉल कशामध्ये येते, ऑर गेट मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं लॉजिक इक्वेशन आपण लिहू शकतो. आपण लॉजिक इक्वेशन ए डॉट बी चा बार बरोबर ए बार प्लस बी चा बार. आता याला आपण व्हेरीफाय करून बघू आपण, कारण इथे 2 इनपुट असल्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन सुद्धा आपल्याला किती भेटेल, 4. तर चला आपण याला व्हेरीफाय करून बघूया. हे लक्षात आलं तुमच्या विद्यार्थी मित्रांनो. हे आता आपण बघूया त्याचं व्हेरीफाय करूया आपण. तर आपल्याला जे इक्वेशन मिळालं होतं ते काय होतं, नॅन्ड ऑपरेशन म्हणजेच ए डॉट बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. दिस इज द सेकंड थेरम. आता याला व्हेरीफाय करू आपण. म्हणजे हे याचं लॉजिक इक्वेशन आलं, डी मॉर्गन थेरमचं सेकंड थेरमचं लॉजिक इक्वेशन हे अशा पद्धतीने. आता याला व्हेरीफाय करू. तर आपल्याला पहिली पॉसिबल कॉम्बिनेशन असेल, बोथ आर 0, A0 B0. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. काय होईल आता, 0 प्लस 0चा 0 डॉट 0चा बार इज इक्वल टू 0 बार प्लस 0 बार. बघा आता काय होईल, 0 डॉट 0 काय होईल, 0चा बार इज इक्वल टू 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1 प्लस या 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1. आता इथे 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1, आणि 1 प्लस 1 काय होतं, 1. याच्यावर तुमच्या दिसेल LHS बरोबर RHS. सेकंड पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे, A इज इक्वल टू 0 आहे, B इज इक्वल टू 0. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. हे याच्यात टाकायचे. काय होईल, A डॉट बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हे आपलं लॉजिक इक्वेशन. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवलं तर काय होईल, A 0 आहे आणि B 1 आहे. 0 डॉट 1 बार इज इक्वल टू 0 बार प्लस 1 बार. आता 0 डॉट 1 काय होईल, 0चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1 प्लस 1चा कॉम्प्लिमेंट होईल 0. लक्षात. आता 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1, आणि 1 प्लस 0 काय होईल, 1. याच्यावर सुद्धा दिसते आपल्याला LHS इज इक्वल टू RHS. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे बघ. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे A इज इक्वल टू 1 आणि B इज इक्वल टू 0. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन. काय होईल, 1 डॉट 0 चा बार इज इक्वल टू 1 बार प्लस 0चा बार. 1 डॉट 0 काय होईल, 0चा बार इज इक्वल टू 1चा कॉम्प्लिमेंट 0 प्लस 1चा कॉम्प्लिमेंट 0चा कॉम्प्लिमेंट 1. 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल, 1 इज इक्वल टू
झिरो प्लस वन काय होईल 1. इथे सुद्धा तुम्हाला दिसेल LHS इज इक्वल टू RHS. चौथी पॉसिबल कॉम्बिनेशन दिसेल तुम्हाला, बोथ आर 1. A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 1. A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 1. आपलं लॉजिक इक्वेशन काय, A डॉट B बार इज इक्वल टू A बार प्लस B bar. Put this value in logic equation. 1 dot 1 bar is equal to 1 bar dot 1 bar. कारण यामध्ये दोन्ही इनपुट्स हाय आहे आपलं. काय होईल आता, 1 डॉट 1 काय होईल, 1 चा कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 बार इज इक्वल टू 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0 प्लस 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0 आणि 0 प्लस 0 काय होईल 0. म्हणजे इथं LHS इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपण डी मॉर्गन्स थेरम व्हेरीफाय केला, फर्स्ट आणि सेकंड. तर मी तुम्हाला संक्षिप्त मध्ये दोन्ही थेरम लिहून देतो तुम्हाला, ते तुम्ही डी मॉर्गन्स थेरमची मी तुम्हाला एकदम संक्षिप्त रूपामध्ये लिहून देतो. तर डी मॉर्गन फर्स्ट थेरम काय सांगितलं होतं मी, फर्स्ट थेरम सिंपल आपल्याला काय करायचंय, नॉरगेट बरोबर, नॉरगेट आहे A B आणि Y. इथं काय होईल A प्लस B चा बार बरोबर प्रत्येक इनपुटचा नॉट ऑपरेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट्स घ्यायचा आहे आणि त्याचा प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे इथे अँड गेट यूज करायचं आहे. इथे Y A B Y. तर इथे काय होईल, तर इथे इनपुट पहिलं नॉट थ्रू जाईल म्हणजे A बार आणि इथे B बार. तर Y बरोबर काय होईल A बार डॉट B चा बार. त्याचं पहिला डी मॉर्गन्स थेरम सांगते A प्लस B बार इज इक्वल टू A बार डॉट B बार. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. सेकंड थेरम काय सांगते आपल्याला, सेकंड थेरम सांगते आपल्याला नॅन्ड ऑपरेशन बरोबर, हे नॅन्ड गेट आहे, नॅन्ड ऑपरेशन बरोबर A B Y. इथे काय होईल A डॉट B होल बार इज इक्वल टू, इथे कॉम्प्लिमेंट्स घ्यायचे बरोबर, कॉम्प्लिमेंट्स ऑफ द इनपुट विथ अ सम, म्हणजे त्याचे सम कशाने येणार आहे ऑर गेटने. इथे A इनपुट आहे B इनपुट, हा बबल इंडिकेटर नॉट गेट, म्हणजे इथं A बार भेटेल, इथे B बार, इथे काय भेटेल Y. Y बरोबर काय होईल A बार प्लस B बार. आणि याला लॉजिकली रिप्रेझेंट काय होईल A डॉट B बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. हे डी मॉर्गन्स थेरमचं सेकंड लॉ आहे, स्टेटस आहे. तर हे आपण फर्स्ट थेरम पाहिला, सेकंड थेरम पाहिला. एक थर्ड पाहायचा पहा आपल्याला, डबल इन्व्हर्शन लॉ. डबल इन्व्हर्शन लॉ. डबल इन्व्हर्शन लॉ काय सांगते, कुठल्याही इनपुटचं जर डबल इन्व्हर्शन केलं म्हणजे त्याचा डबल कॉम्प्लिमेंट घेतला तर इट इज इट सेल्फ, म्हणजे तो स्वतःच असणार. म्हणजे एखाद्या याचं जर आपण डबल इन्व्हर्शन घेतलं तर तो पुन्हा तोच भेटणार आपल्याला. म्हणजेच काय होईल, ए इनपुट आहे समजा, तर याचा पहिला इन्व्हर्शन केलं, दुसरं इन्व्हर्शन केलं, म्हणजे ए डबल बार इज इक्वल टू ए. हे सिंपल आहे एकदम, तुम्हाला दिसेल. म्हणजे इट इज स्टेट दॅट द इन्व्हर्शन ऑफ द, म्हणजे डबल इन्व्हर्शन ऑफ द इनपुट इज इट सेल्फ, म्हणजे तो त्या स्वतःच राहणार. आता ए चा बार डबल बार इज इक्वल टू काय ए. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 0 घेतलं तर काय होईल, तर ए इज इक्वल टू 0 घेतलं तर काय होईल, पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन, म्हणजे 0 चा डबल बार इज इक्वल टू काय होईल, तर पहिला 0 काय होईल, पहिला कॉम्प्लिमेंट्स काय होईल 1, तर हा 1 राहील. आता 1 चा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय होईल 0, म्हणजेच काय होईल, हा 0 इनपुट आहे त्याचा डबल कॉम्प्लिमेंट घेतला तर तो पुन्हा काय राहील इट सेल्फ स्वतःच राहील. समजा ए इज इक्वल टू 1 घेतलं तर काय होईल 1 चा डबल बार, तर पहिल्या बारनं काय होईल
ए चा कॉम्प्लिमेंट काय होईल पहिल्या बारमुळे 0, हा एक राहिला तो पुन्हा बार होईल. तर 0चा कॉम्प्लिमेंट 1 म्हणजेच काय होईल, जर डबल इन्व्हर्शन केलं तर पुन्हा तेच राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डबल इन्व्हर्शन म्हणजे जर दिलेल्या इनपुटचा जर डबल इन्व्हर्शन केलं तर ते पुन्हा तेच राहते. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला डबल इन्व्हर्शनला. आपल्याला हे समजून घेण्यासाठी एवढंच याच्या पाठीमागचे हे होतं की आपल्याला जे युनिव्हर्सल लॉजिक गेट शिकायचे त्याच्यामध्ये या डी मॉर्गन्स आणि डबल इन्व्हर्शन लॉचा आपल्याला येणार आहे, म्हणून हे आपला क्लास घेतलेला आहे आपण. हा तुम्हाला समजलाच असेल. काही जर अडचण आली असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सूचित करा, मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईन. धन्यवाद.